माझा आजचा 47वा दिवस आहे। गेले 47 दिवस मी ठिय्या आंदोलन चालू केलं होतं आणि या 47 दिवसामध्ये कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी माझी दखल घेतली नाही, म्हणून मी आमरण उपोषण करायचे ठरवले। तर काल 30 एप्रिल रात्री 12 वाजल्यापासून मी माझा आमरण उपोषण चालू केलेला आहे। तर हे बघू शकता, या आवारात लाईट सुद्धा नाही आहे आणि हे माझा आमरण उपोषण चालू झालेलं आहे। इथे मी मच्छरदाणी लावलेली आहे। तर या 47 दिवसामध्ये माझी कुणीही दखल घेतलेली नाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी। आज चक्क राज्याचे गृहराज्यमंत्री झेंडावंदनसाठी इथे आले होते, माझ्या समोर होते, तरी सुद्धा त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं। मला आज आश्चर्याचा मोठा धक्का बसला की गृहराज्यमंत्री समोर, माझ्या समोर असताना, हे बघा इथे समोर असताना सुद्धा ते इथे, मी इथे, आज उपविभागीय अधिकारी, खेड प्रांत साहेब, तहसीलदार हे सगळे आज एकत्र असताना सुद्धा माझी दखल त्यांनी घेतली नाही। आणि त्यांना माहिती आहे की आता माझं आमरण उपोषण चालू झालेलं आहे, म्हणजे गृहराज्यमंत्री येऊन सुद्धा माझी दखल घेतली नाही। तर त्याच्यामुळे मला आता असं वाटायला लागलंय की प्रशासन, राजकीय पुढारी यांच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरतंय। जर मी चुकीची असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा। का मला एवढे दिवस अशी माझी विटंगुळा करतायत? आणि इतके दिवस पोलीस प्रोटेक्शन नव्हतं, तर आजपासून पोलीस प्रोटेक्शन आहे का? तर मी काही खाईन पिन, पण माझ्या रक्तात गद्दारी नाही आहे। हे त्यांना त्या मागच्या उपोषणात पण कळलेलं आहे, जे मी 11 दिवस मिरल्यामध्ये उपोषण केलेलं। तर आता इथे काळोख आहे, हा काळोख त्यांना आज दिसला। आज पोलीस प्रोटेक्शन एक आले होते कॉन्स्टेबल, ते म्हणतायत काळोख आहे। मी म्हटलं हो, तो काय आजच नाही आहे, गेले 1.5 महिना झाला आहे। मग त्यांना सुद्धा मी हेच म्हटलं। तर मला माझं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एवढंच निवेदन आहे की त्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन मला न्याय मिळवून द्यावा, माझा जीव वाचवावा। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा या लाडक्या बहिणीकडे खरोखर म्हणजे खरंच ती कुठे चुकते काय, मला माझी चूक तरी दाखवून द्या। नाहीतर मग प्रशासनाला त्याचे हे विचारा की बाबा काय हे चाललंय। तर त्याच्यामुळे ह्या सगळ्याला कारणीभूत इथलं प्रशासन आहे। मेन तहसीलदार आहेत, प्रांत अधिकारी आहेत, खेडचे पोलीस प्रशासन आहे, कलेक्टर आहेत, SP आहेत, सगळ्यांचे। आणि त्याच्याबरोबर आता राजकीय पुढारी पण म्हणायला गेले तरी हरकत नाही आहे की सगळ्यांची कुठं तरी पाणी मुरतंय। माझी दाट शक्यता, आता मला याच्या आधीपर्यंत संशय होता, मला राजकारण काय कळत नव्हतं, पण आता 100% मला खात्री झालेली आहे। कारण गृहराज्यमंत्री माझ्या समोर असताना सुद्धा त्यांनी माझी साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही आहे। ही मोठी शोकांकित आहे। मी जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही। धन्यवाद। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।